तर आम्ही चाललो आता भवानीनगरला महाआरतीसाठी. तर तिथं जाऊन व्हिडिओ सुरू करतो. जर त्यांनी कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी पहिला सबस्क्राईब करा, त्यानंतरला पुढे जाऊया मग त्याला. तर मग तिथं जाऊनच व्हिडिओ चालू करतो. हा पण आमच्यासोबत येणार आहे, कारण इकडं फोन घेऊन थांबलाय. केव्हापासून हाक द्यालोय, ह्याला काय हाक लागेना झालंय. बघूया आता केव्हा येते. हे साहिल ये रे, गेट पडू नको रे बाबा. एक दोन तीन आहे, मार 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 मार. गेला, संपला विषय, संपला. गेला मोबाईल उलटा करणे. गेट पडलेला आहे बरोबर टाइमात. विघ्न आलेला आहे. एक तर टाइम झालाय, त्या जणी गेट पडून बसलाय. येणार बाबा. तर या साईडला कधी आलोय आणि गेट पडण्याचं होतच नाही. कायम गेट हे पडतच असते आणि आमची वाट ही अडतच असते. नावा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ भवानीनगर गणेश मंदिर यांनी मला महाआरतीला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता आम्ही पुढचं गणपती दर्शन सुरू होणार आहे. बेळगावचं गणेश दर्शन. तर अनगोळ आणि वडगाव विभागचे बघून होणारी मूर्त्या. प्लॅन मध्ये थोडंसं चेंजिंग झालंय. परवा दिवशी सूप प्यायला गेलेलो, आता घरात जेवणाला जायलोय. पहिला जेवण करायचं, नंतरला गणपती बघायला सुटायचं, म्हणजे पोट फुल राहते. नाहीतर घरात कार्यक्रम होणार. घरात जेवण असल्यावर दररोज बाहेरच जेवण होते. आज घरात जेवण करूया. बघा गणपती विसर्जनची मिरवणूक चालली आहे. घरगुती गणपती असणार बहुतेक. तर पॉवरफुल मिरवणूक काढली सिस्टम लावून. ते पण आता घरचं एक नंबर जेवण करून झालंय. घरचे पण खुश. आता सगळं काही एकदम निवांत मध्ये होणार. तर आता गणपती बघायला सुरू करूया. तर सगळ्यात पहिला तर अनगोळमध्ये जाणार. अनगोळपासून सुरुवात करूया. अनगोळपासून किती गणपती होतात बघायचं. सगळ्यात पहिली मूर्ती बघितलो सुभाष मार्केट मधली. सुभाष मार्केट, आरपीडी रोड. अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, गोमटेश चौक, हिंदवाडी, भाग्यनगर. बघा मूर्ती व्हायची एक नंबरच आहे मूर्ती. ही मूर्ती आहे महागणपती सार्वजनिक युवक मंडळ, आरपीडी रोड, रविवार पेठ. म्हणजे कुठले नगर पहिला क्रॉस, विद्यानगर, अनगोळ. पुलाव गुन्हे तिथला एकच बस बस. कुठल्या कुठल्या बोळात जायला पाहिजेत. आमची टीम बीम सगळी पाणी बघा हाय. काय तर टेका वाचणार. बघूया काय आहे. आय्या गर्दी आहे बघ. गर्दी म्हणजे संपला विषय. गर्दी पॉवरफुल आहे. इथं गर्दी भरपूर असल्यामुळे इथं काही थांबलो नाही. कारण इथंच थांबलो तर जवळपास 1 तास मोडत्या वाटायला एवढी गर्दी आहे. बघूया पुढे येताना भेटला तर नंबर बघायचं. आता तर काय बघा. शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथपेठ, अनगोळ. सार्वजनिक बाल गणेश युवक मंडळ, नाथपाईनगर, अनगोळ, बजरंगी तालीम. सार्वजनिक गणपतीचं डेकोरेशन बघायला येतं. त्याचबरोबर घरगुती गणपतीचं डेकोरेशन पण बघूया म्हटलो. बैलगाडा शर्यत केलेलं आहे अनगोळमध्ये. जे श्रीरामसेना हिंदुस्थान बैलगाडा शर्यत साकार केली होती, तीच बैलगाडा शर्यत इथं डेकोरेशन मध्ये साकार केलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोहार गल्ली, भांदूर गल्ली, अनगोळ. सहर्ष स्वागत करीत आहे. हा एक आहे आमच्या इथं कलाकार. गणपती बघायचं सोडून फोनवरती बोलत बसलाय. सर्वात उंच मंडप
जय मराठा चौक ही मूर्ती बघणार आहे। मूर्ती एक नंबरच आहे, त्यापूर्वी सांगितलं जरा कशी काय काय आहे मूर्ती बघा। माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं या मूर्तीबद्दल, आत्ता पण सांगालोय बघा मूर्ती बघा। श्री बाल गणेश युवक मंडळ आझाद चौक अनगोळ। चौकीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधी स्मारक अनगोळ। डेकोरेशन तर एकदम पॉवरफुल केलेलं आहे। आता बघूया मूर्ती। मी पहिला तर मूर्ती दाखवलोय तुम्हाला पहिल्या दिवशी, आत्ता पण अनेकदा दाखवतो बघा। आत्ता सगळं डेकोरेशन ते फुल झालं असणार, बघून घ्या आता एकदा। गर्दी तर एवढी आहे की रांगेत थांबायला लागलं। बघूया रांगेत पण थांबून गणपती बघूया। आता तर सगळीकडेच रांग असते, आता तर गेलो तर मग काय घरीच जातो। परवा दिवशी जर मी मूर्तीचं काढलेलो तेव्हा तर काय डेकोरेशन पूर्ण नव्हतं, पण आता डेकोरेशन एक नंबरच झालंय। अनगोळाला तर इथे एकदा नक्की बघायला या, कारण देखाव पण एक नंबर झालाय आणि एकदम मस्तच वाटायलंय। तरी बघा तुम्हाला, आणि बघा मासे पण सोडलेले आहेत बघा इथं, बघा एकदा येऊन नक्की। सोडून सोडून कणस खाल्लेली माणसं आहेत आणि आता पळून दिले बघा, ठोकताय रे ठोकताय। श्री गणेशोत्सव मंडळ व्यायामशाळा मारुती गल्ली अनगोळ। पहिला इकडे जाऊया म्हटला भाऊ, भाऊ म्हणेल तसं, भावाच्या विरोधात काय बोलायचं नाही। भावानं म्हटलं पहिला ही मूर्ती बघायचं, ही बघायचं। आम्हाला कणस खाऊन एकटा एकटा सोडून काढला म्हणून याला पळवत आलोय। हे घरात घुसतेच काय, घरात घुसायला हा याला सोडला बघायला। नको, घरचं डेकोरेशन पण पॉवरफुल आहे बघा, एक नंबरच आहे। तिथं भूताचं होतं लवड बी खतरनाक। यावर्षी काय असणार आहे की सस्पेन्स मध्ये आहे, काय बघूया आता पुढे गेल्यावरतीच समजणार। तर एवढी रांग काय म्हणजे काय तर असणारच। त्याच्या गुफेत एंट्री, हे काय झालं, कुठे आहे भूत, हे झाला सपला एवढाच विषय झोपलाय। भावा जरा आमच्या ऑडियन्स साठी जवळ एक जवळ एक विषय लई छोटा झाला तरी पण काय झाला तर राहून देच। मूर्ती बघून घ्या, एक नंबर आहे मूर्ती पण। कुठल्या गल्लीत लाइटिंग दिसते त्या गल्लीत मारून टाक रे बा। गणपतीचा आत्ता आहे तर लाइटिंग केलेलं आहे, म्हणजे कुठल्या गल्लीत लाइटिंग दिसते मारून टाकायचं। हा मार मार आहे गे मार। गिरधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे। जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अनगोळचे डेकोरेशन आणि अनगोळचे गणपती आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। सह्याद्री नगर म्हणाले बघा, तर बघा मूर्ती एक नंबरच आहे बघा। आता अनगोळचे गणपतीचं बघून झालेत, आता वडगावचे गणपती बघणार आहे। व्हिडिओ पार्ट 2 येणार आहे, तर त्यासाठी पार्ट 2 मध्ये बघूया।